मनोज जरांगे पाटील यांची शांतता संवाद रॅली. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 तारीख दिली होती. आज 13 तारीख असून जरांगे पाटील यांची छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जनजागृती व शांतता संवाद रॅली होत आहे. त्या अनुषंगाने मराठा बांधव मोठ्या प्रमाणात शहरात उपस्थित दाखल झाले आहेत. मनोज दादा जरांगे पाटील गेल्या 1 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटावं त्याकरिता आमरण उपोषण केले आहेत आणि आता या महासंवाद रॅलीतून सरकारला तोच इशारा द्यायचा आहे की मराठा समाजाला तात्काळ आरक्षण आपण देण्यात यावं, जे की 50 ते 100 बांधवांनी आतापर्यंत आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे आणि जो बाकी इतर समाजाचा विरोध आहे त्याचं भयंकर वाईट वाटतंय. पण मराठा समाजाची जी एकजूट आहे मनोज दादा जरांगे यांच्या सोबत आहे आणि आज आपण बघणार अति महाविराट रॅलीचं स्वरूप आज छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला दिसणार आहे. बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या वतीने जे बांधव येतील त्यांना अल्पसा उपहार म्हणून आपण 13 तारखेला अल्टिमेटम दिलं होतं तरी राज्य सरकारने आतापर्यंत ते पावलं उचललेली नाही. बघता याकडे नाही. या बाबतीत मनोज दादा जरांगे जी भूमिका घेतील त्याबद्दल मराठा समाज सर्व सोबत राहील. त्याबद्दल मनोज दादा जरांगे ती भूमिका मांडतील. आज आपण बघत आहोत की आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. 13 जुलै म्हणजे आजची शेवटची तारीख ही सरकारला आदरणीय संघर्ष योद्धा जरांगे पाटील आणि मराठ्यांनी अल्टिमेटम दिलेला आहे. आम्ही ही आजचा शेवटचा दिवस म्हणजे 12 वाजेपर्यंत घेऊ शकता. ही लढाई खूप याने जोरात पेटणार आहे, याला कोणी रोखू शकणार नाही आणि पाटील जे म्हणतील तेच आमचे राहणार आहे. पाटील जे बोलतील तेच आम्ही हद्द करणार आहे. आणि खरं म्हणलं तर आतापर्यंत बघत आहोत आपण 50-60 तरी आत्महत्या या आरक्षणासाठी झालेले आहे. आमच्या इकडे देवगाव ताड म्हणून गाव आहे. परवा दिवशीच एका मुलीने आत्महत्या केलेली आहे. फक्त 1300 रुपये फीस साठी आत्महत्या झालेली ती. तर तुम्हाला खोटं सांगत नाही दादा, मला खूप वाईट वाटलं कारण की 1300 रुपये आपण कुठे पण खर्च करतो, पण त्या गरीब लेकराला एवढी इच्छा असताना ती शिकू शकली नाही. तिने तिच्या आई वडिलांना म्हणायची मला लाल दिव्याचे डबे घ्यायचे, मला इंजिनियर व्हायचे, आरक्षण म्हणजे आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे आम्हाला. आम्ही कोणाचे मागत नाहीये, आम्हाला आमचा अधिकारी आम्हाला घ्यावं लागणार मराठा आरक्षण जनजागृती व संवाद रॅलीचा होत आहे. 6 जुलैला प्रवास छत्रपती संभाजीनगरमधून थांबतोय. 13 जुलै 6 जुलैला सुरुवात झालेली रॅली आज संभाजीनगरला समावेश होत आहे. दादासाहेब आगमन होईल, परंतु सरकारला जाहीरपणे सांगतो मराठ्यांना हलकं घेऊ नका. मराठ्यांनी मतदानासाठी दाखवून दिलेली त्याच्या अगोदर सरकार मराठ्यांना ग्रेट धरायचं, परंतु मराठा एक होतो मतदानाच्या रूपामध्ये संभ्रम हे सगळे समाजाने खोटं ठरवला तर शिकत आवडले. आता विधानसभा पुढे आहे. जर का आज संघटनेकडे आरक्षण जाहीर केलं नाही तर आमचे संघर्ष होता मराठ्यांना सरसेनापती मनोज जरांगे जे सांगतील ते आम्हाला मान्य राहील. कारण विधानसभा लोकसभा तो फेवर था, विधानसभा बाकी था, बाकी है. त्यामुळे सरकारने मराठ्यांना हलक्यात घेऊ नये, आरक्षण जाहीर करावं. नियोजन हे प्रोटोकॉल आहे. समोर दादाची गाडी राहील, दादाची गाडी स्मारक राहील, स्मारकामध्ये नाते भगिनी असतील आणि नाते भगिनी मागे पुरुष असतील, असं प्रकार नियोजन आहे. समोर ट्रेनचं